नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर येत्या 12 फेब्रुवारी दिवशी तुम्हाला असा काही एक उपाय करायचा आहे आणि तुमच्या तिजोरीच्या वरती एक वस्तू तुम्हाला ठेवायची आहे. मग बघा तुमच्या घरी पैसा म्हणजेच माता लक्ष्मी कशी पळत पळत येत आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अगदी साधा सोपा उपाय आहे, बिना खर्चिक उपाय आहे, पण प्राचीन धर्मशास्त्रामध्ये सांगितलेला हा उपाय आहे. त्यामुळे उपाय शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि तसा उपाय करण्याचा तुम्ही देखील प्रयत्न करा आणि नक्की त्याचा अनुभव घ्या. तर छोटं घर असू द्या किंवा मोठं घर असू द्या, छोटा माणूस असू द्या किंवा मोठा माणूस असू द्या, हा उपाय अगदी प्रभावशाली आहे आणि प्रत्येकाने जरी ह्या यूज केला किंवा उपयोगात आणला तर त्याचं नक्कीच फळ त्याला भेटणार आहे. आणि ह्या उपायाने तुम्ही अनंत अंबानी किंवा धीरूभाई अंबानीसुद्धा होऊ शकता. प्रत्येक उपाय हा महत्त्वाचा असतो किंवा प्रभावशाली असतो, पण तो प्रत्येक माणसाच्या राशीनुसार तो त्याची कला दाखवत असतो किंवा ती त्याची प्रचिती दाखवत असतो. त्यामुळे तुम्ही हारू नका किंवा एवढे सारे हजारो उपाय व्हिडिओवरती सांगितले जात असतात, तर तुम्ही बोलाल की आम्ही सर्व व्हिडिओ बघत असतो आणि त्या पद्धतीने करत असतो, पण आम्हाला अनुभव येत नाही. तर बघा, एका सर्दीसाठी हजारो उपाय आपल्याकडे असतात किंवा हजारो औषधं आपल्याकडे असतात. प्रत्येक औषध सर्दीवरतीच असतं हे आपल्याला पण माहीत आहे. तसा उपाय तुमच्या राशीनुसार तो काम करत असतो, हे लक्षात घ्या तुम्ही सर्वप्रथम. त्यामुळे तुमचं कधी कुठला उपाय तुमचं आयुष्य चमकवेल किंवा तुमचं आयुष्य बदलेल हे सांगू शकत नाही. त्यामुळे तुम्ही हार मानू नका. उपाय अगदी बिना खर्चिक असतात, त्यामुळे ते तुम्ही करायला विसरू नका किंवा तुमची हिंमत हारू देऊ नका. जर शास्त्रात सांगितलेले उपाय तुम्ही करत राहिला तर एक ना एक दिवस कोणता ना कोणता उपाय तुमचं आयुष्य बदलणार आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही नक्कीच श्रीमंत होणार आहात. आणि असं अनेक लोकांच्या बाबतीत घडलेलं आहे, फक्त त्यांची वेळ लवकर आली होती. कसं आहे ना, प्रत्येकाच्या जीवनात पाप पुण्य हे वेगवेगळ्या पद्धतीनं असतं किंवा आपल्या पूर्वजांनी केलेलं काही पुण्य असेल, पाप असेल, त्याची फेड आपल्याला करावी लागते. त्यामुळे आपल्याला उपाय काही लवकर आपल्या आयुष्यामध्ये चमत्कार दाखवत नाहीत. त्यामुळे तुम्ही हार मानू नका आणि असे उपाय जे आहे ते तुम्ही करत राहा. बघा, आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये पैसा ठेवण्याची एक विशिष्ट जागा असते. आपण तिला कपाट बोलतो, तिजोरी बोलतो आणि हे प्रत्येकाच्या घरात असतं. प्रत्येकजण त्याची पूजापाठ करत असतो. पण आज आपण सगळे बघू शकता की त्याची हालत काय आहे. तुम्ही सगळं अख्खं घर साफ करत असता, पण कपाट बघितलं तर कपाटाच्या वरती, पाठीमागे, खाली धूळ बसलेली असते किंवा आपण खाली वरती चहूबाजूने आपण कपाटाच्या सामान भरभरून ठेवत असतो. पण मग आपण बोलतो की मी एवढी पूजा करतो, एवढे पाठ करतो, पण माझ्या घरात लक्ष्मी येत नाही किंवा लक्ष्मी वाढत नाही. तर कशी वाढणार लक्ष्मी जर तुम्ही लक्ष्मीच्या वरती नको असलेल्या गोष्टी तुम्ही ठेवल्या आहे, तिच्या डोक्यावर तेवढा पसारा तुम्ही ठेवलेला आहे, तर ती कसं वाढेल? कपाटाच्या खाली धूळ असते, पाठीमागे धूळ असते, आळ्याजाळ्या झालेले असते ते. तर अशावरती तुमचा हा लक्ष्मीचा तुम्ही अपमान करत आहात आणि यामुळे लक्ष्मी तुमच्या घरात येत नाही. किंवा मग तुम्ही बोलत असा, आम्ही एवढे प्रयत्न करतो तरी आमच्या घरी पैसा येत नाही, आलेला पैसा आमच्या तिजोरीमध्ये टिकत नाही. तर मित्रांनो, हेच ते कारण आहे. तुम्ही अख्खं घर साफ करता, मंदिर साफ करता, पण आपण जिथं पैसे ठेवतो ती जागा तुम्ही साफ करायला विसरता. तुम्ही माता लक्ष्मीच्या डोक्यावरती धूळ असेल, कचरा असेल, नको असलेल्या वस्तू भरभरून डब्बे असतील, अजून काही भारी भक्कम सामान असेल, ते तुम्ही कपाटाच्या वरती तुम्ही ठेवत असता आणि त्यामुळे कुठे ना कुठे तुमचं नुकसान होत असतं. बघा, श्रीमंत लोकांची जी तिजोरी असते त्या तिजोरीवरती तुम्हाला नक्कीच वरती काहीच तुम्हाला दिसणार नाही ठेवलेलं आणि त्यामुळेच त्यांची प्रगतीही होत जाते. तर तुम्हाला देखील तुमच्या कपाटाच्या वरती कोणतंही सामान असेल ते तुम्हाला सर्वप्रथम खाली काढायचं आहे. कपाट अगदी रिकामं तुम्हाला वरती ठेवायचं आहे, खाली देखील तुम्हाला रिकामा ठेवायचं आहे. कपाट आणि भिंत यांच्यामध्ये तुम्हाला थोडं अंतर ठेवायचं आहे, जेणेकरून रोज तुम्ही तिथून एका लांबच्या झाडूने तुम्ही तिथून रोज झाडू मारू शकता किंवा आळ्याजाळ्या काढू शकता. कपाटाच्या वरतीसुद्धा तुम्हाला रोज कपडा मारायचा आहे. तुम्ही म्हणाल आम्हाला रोज कपडा मारायला जमत नाही, तर एक पेपर किंवा एक कपडा अंथरून ठेवा, जेणेकरून रोज तुम्ही 2-3 दिवसांनी तो कपडा काढायचा आहे, झटकवायचा आहे किंवा पेपर काढून फेकून द्या, नवीन पेपर अंथरा. तर अशा पद्धतीने तुम्हाला कपाटाच्या खालून रोज झाडू मारायचं आहे, पाठीमागे झाडू मारायचं आणि वरती झाडू मारायचं आहे. यामुळे माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न राहणार आहे आणि तुमचं जे काही अडकलेलं धन आहे कपाटामध्ये येण्यासाठी ते तुमचं येणार आहे आणि माता लक्ष्मी ही तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न होणार आहे.
अशी तुम्हाला रोज स्वच्छता ठेवायची आहे. आणि तुम्ही बघू शकता अनपेक्षितपणे तुमच्या घरी धन येणं हे चालू होईल. कारण धन येण्याची जी काही तुमची जागा आहे तिथून तुम्हाला धन येण्यासाठी एवढा तिथे तुम्ही कचरा केलेला असतो कपाटीच्या पाठीमागे, की ती धन आपल्या तिजोरीमध्ये येण्यासाठी त्याला जागाच नसते. आणि अशा ह्या खराब जागेमध्ये माता लक्ष्मीसुद्धा कधीच राहत नाही. तुम्हाला सर्वांना माहीत आहे माता लक्ष्मी ही त्याच घरात येते जिथे साफसफाई अगदी पवित्रता असते, तिथेच माता लक्ष्मी येत असते. त्यामुळे तुम्ही कितीही प्रयत्न करा, कितीही पूजापाठ करा, कितीही उपवास करा, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. तर मित्रांनो, मी तुम्हाला आवर्जून सांगेन की तुमचं कपाट हे आजच्या आज तुम्ही साफसुथरं करा. कारण येत्या पौर्णिमेला आपल्याला असा काही एक खास उपाय करायचा आहे. तो उपाय मी तुम्हाला आता पुढे सांगत आहे. काही ठेवलेल्या वस्तू असतात त्या अनंत गुणा वाढवायच्या असतील तर लक्ष्मीची कृपा आपल्यावरती व्हावी लागेल. आणि लक्ष्मीची कृपा जर व्हायची असेल तर एक प्राचीन धर्मशास्त्रात सांगितलेला एक जोरदार उपाय आहे, तो मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेले आहे. तो उपाय तुम्हाला करायचा आहे. बघा, तुम्ही तर म्हणाल आम्ही कपाट साफ केलेलं असतं, आमच्या खालीसुद्धा स्वच्छता आहे, कपाटाच्या पाठी स्वच्छता आहे, वरती स्वच्छता आहे, मग आमच्या घरी धन कसं येणार? तर त्यासाठी काही खास उपाय तुम्हाला करायचा आहे. आणि कपाटामध्ये जी काही तुम्ही थोडीफार साठवून ठेवलेली जी काही धनदौलत असते तीही तुमची कुठेतरी जात असते, किंवा तुमचं कर्ज होत असतं, किंवा ती गिरवीत जात असते. तर हे जाऊ नये ह्यासाठी हा उपाय आहे. तुम्हाला काय करायचं आहे की येत्या माघ पौर्णिमे दिवशी तुम्हाला एक खाऊचं पान आणायचं आहे. त्या खाऊच्या पानामध्ये तुम्हाला 3 वेलची, 3 लवंगा आणि 3 दालचिनी तुम्हाला बांधून एक विडा बनवायचा आहे. गोल प्रकारे ते बांधायचं आहे. त्याला पिवळ्या तुम्हाला धाग्याने बांधायचं आहे. आणि संध्याकाळी 6:30 वाजता तुम्हाला ते कपाटाच्या वरती तुम्हाला ठेवायचं आहे. आणि बंद कपाट, तिजोरी तुमची बंद ठेवायची आहे. नंतर तुम्हाला 6:30 नंतर धूप दीप कपाटाला ओळायचं आहे. नंतर तुम्हाला त्या विड्याला ओळायचं आहे. आणि माता लक्ष्मीचा फोटो असेल तिथेही तुम्हाला ओळायचं आहे. असं तुम्हाला 27 दिवस करायचं आहे. म्हणजे पौर्णिमेपासून तुम्हाला 27 दिवस हा उपाय तुम्हाला करायचा आहे. मग तुम्ही बघू शकता की तुमच्या कपाटामध्ये धन येण्याचं जे काही प्रमाण आहे ते किती गतीनं वाढलेलं आहे, किंवा किती गतीनं तुमच्या घरी धन हे येत असते. हा अगदी प्रभावशाली उपाय आहे. लक्षात घ्या, तुमचं कपाट हे तुम्हाला दक्षिण दिशेला लावायचं आहे. म्हणजेच त्याचं तोंड, कपाट उघडण्याचं तोंड हे उत्तरेला त्याचं तोंड असलं पाहिजे. तेव्हाच तुमच्या घरी धनसंपत्ती किंवा धनदौलत ही येणार आहे. त्यामुळे हा उपाय अगदी बिनाखर्चिक आहे. पान अगदी 1 रुपयाला पान असतं. घरात तर वेलची, लवंगा आणि दालचिनी तर तुमच्या असतेच. 3 समप्रमाणात तुम्हाला घ्यायचं आहे. त्याचा एक विडा बनवायचा आहे आणि ते कपाटावरती तुम्हाला ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते पान फक्त फेकून द्यायचं आहे. लवंगा, वेलची आणि दालचिनी तुम्हाला त्याच यूज करून दुसऱ्या पानामध्ये भरून परत 6:30 वाजता तुम्हाला ते कपाटाच्या वरती ठेवायचं आहे. तुम्हाला त्याला धूप दीप ओवाळायचं आहे. आणि ती धूप तुम्हाला आणून माता लक्ष्मीच्या समोर तुम्हाला ठेवायची आहे. शेवटच्या दिवशी त्याचं तुम्हाला मिश्री तयार करायचं आहे. म्हणजे ते बारीक तयार करून तुम्हाला जिथं तुम्ही कपाटामध्ये धन ठेवताना त्या ठिकाणावरती तुम्हाला एका वाटीमध्ये ते मिश्रण तुम्हाला ठेवायचं आहे. बघा, काही तुम्ही सोन्या चांदीच्या दुकानात जा, अजून मोठ्या मोठ्या दुकानात जा, त्यांच्याकडून जे तुम्हाला पैसे येत असतात ना, त्या पैशाचा तुम्हाला वास येत असतो. त्यांच्याही पैशामध्ये अशा प्रकारे जी वेलची असेल, लवंग असेल, याचा वास तुम्हाला येत असतो. तुम्ही खूप वेळा अनुभवलं देखील असेल. ते लोक देखील हाच उपाय करतात. त्यांच्या सोन्या चांदीच्या कपाटाच्या वरती हा उपाय करत असतात. तुम्ही जर सकाळी किंवा 6:30च्या टायमिंगमध्ये जर त्यांच्या सोन्या चांदीच्या जर दुकानात गेला तर खूप लोक हा उपाय करत असतील. तुम्ही बघितलं देखील आहे. किंवा आवर्जून तुम्ही त्यांच्या दुकानात 6:30च्या टायमिंगमध्ये जा किंवा सकाळच्या टायमिंगमध्ये जा. खूप असे उपाय हे सोनार लोक देखील करत असतात आणि त्यांच्या पैशाला देखील असा वास येत असतो. तुम्ही नक्की अनुभव घ्या त्याचा, किंवा नक्की तुम्ही त्यांना विचारूसुद्धा शकता. पण ते तुम्हाला सांगणार नाहीत, कारण असा उपाय कोणी कोणाला शेअर करत नाही. तुम्हीसुद्धा हा उपाय जेव्हा चालू कराल तेव्हा तुम्हाला कोणालाही सांगायचं नाही की हा उपाय आम्ही करत आहोत. हा गपचूप एकदम गुपित असा उपाय आहे. आणि हा उपाय जेवढा तुम्ही गुपित ठेवाल तेवढंच त्याचं तुम्हाला फळ भेटणार आहे. चांगल्या पद्धतीने फळ भेटणार आहे. प्रत्येकाच्या राशीनुसार प्रत्येकाला फळ हे वेगवेगळं असतं. त्यामुळे तुम्ही प्रत्येक उपाय हा करून बघितला पाहिजे. कंटाळा नाही केला पाहिजे की मला काही यश येत नाही, हे सगळे उपाय खोटे आहेत, असं काही नसतं. आपल्या राशीनुसार किंवा आपलं पाप पुण्य याच्यावर आपले उपाय हे ठरलेले असतात की आपल्याला कधी त्याचं फळ भेटणार आहे, किंवा आपल्या
तो उपाय आपल्या जीवनामध्ये किती प्रगती आणणार आहे ते. त्यामुळे कुठला उपाय तुमच्या जीवनामध्ये प्रगती घेऊन येईल किंवा तुमचं भाग्य उजळेल हे सांगू शकत नाही. जसं अचानक तुम्हाला लॉटरी लागते तसं अचानक हे उपाय म्हणजे तुमच्यासाठी एक लॉटरी आहे. ती बिना खर्चिक आहे किंवा तुम्हाला फुकटमध्ये मिळालेली आहे. त्यामुळे कृपया तुम्ही प्रत्येक जे उपाय येत असतात ते नक्की करून बघितलं पाहिजे आणि ते अनुभवलं पाहिजे. बघा, खाऊचं पान हे माता लक्ष्मीसाठी अतिशय प्रिय आहे. लवंगा, वेलची हे सुद्धा माता लक्ष्मीसाठी अतिशय प्रिय आहे. ज्या माता लक्ष्मीसाठी प्रिय वस्तू असतात असेच उपाय तुम्हाला जर त्यांच्यासाठी जर यूट्यूबमध्ये सांगितले असतील तर ते नक्की तुम्ही केले पाहिजेत, कारण ते माता लक्ष्मीशी संबंधित आहेत. जर अजून वेगळं काही तुम्हाला करायला सांगितलं असेल की ज्याचं कुठं तथ्य नाही, तर अशा उपायांपासून तुम्ही वाचलं पाहिजे किंवा वाईट गोष्टींपासून तुम्ही वाचलं पाहिजे. पण असे जे छोटे छोटे उपाय आहेत जे माता लक्ष्मीसाठी प्रिय वस्तूंसाठी असतील किंवा तुम्हाला वाटत असेल की हा उपाय करायला काहीच हरकत नाही किंवा तुमच्या मनाला जर पटत असेल हा उपाय केल्याने खरंच आपल्याला फायदा होणार आहे, तर ते उपाय तुम्ही नक्कीच करून बघितलं पाहिजेत. कारण कुठेतरी देव तुमच्या मनात ही श्रद्धा किंवा देव कुठे तुम्हाला साथ देत आहे की हा उपाय तू कर, तुझ्या जीवनात नक्कीच प्रगती होणार आहे. तर तुम्हाला तुमचं मन सांगत असेल तर तुम्ही नक्कीच तो उपाय नक्कीच केला पाहिजे. तर अशी होती आजची माहिती. कमेंट बॉक्समध्ये जय श्री महालक्ष्मी लिहायला विसरू नका, कारण माता लक्ष्मीची हा उपाय केल्यानंतर तुमच्यावरती कृपा हे होणार आहे.